नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैतने डिवोर्स पेपरवर सह्या केलेल्या नाहीत म्हणून आता रोहिणी ही सरोजकडे आलेली आहे आणि सरोजचे कान भरत आहे. सरोजला म्हणत आहे की दिवसभर 100च्या वर पेपरवर अद्वैत सह्या करत असतो, तर आपण ते डिवोर्सचे पेपर आहेत त्याच्यामध्ये टाकून देऊया. मग अद्वैतला काय कळणार आहे, त्याच्या सह्या त्यात झालेल्या असतील. इकडे कला आणि अद्वैत बोलत असतात, दोघंही जाम खुश असतात. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर सोहम आहे ना, खरंच खूप प्रेमात पडलेला आहे. बघितलंच ना, त्याच्या वागण्यात बोलण्यात बदल जाणवतोय. तेव्हा अद्वैत म्हणत असतो आपल्याला सोहमसाठी काहीतरी केलं पाहिजे, हे अद्वैतच्या डोक्यात सुरू झालेलं असतं आणि अद्वैत कलाशी त्या बाबतीत बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते की लग्नाची बोलणी, आणि कला आणि अद्वैत दोघंही एकदम बोलून जातात की आपण सोहम आणि अनामिकाच्या लग्नाची बोलणी केली पाहिजेत. म्हणजे आता लवकरच चांदेकरांच्या घरी पुन्हा एकदा सनई चौघडे वाजणार आहेत आणि पुन्हा एकदा लग्नाची धामधूम होणार आहे. पण आबांच्या डोक्यात जी शंका आहे की चांदेकरांच्या घरामध्ये आता कोणाचा संसार मोडायला नको आहे, ती शंका कशा पद्धतीनं दूर होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु या सगळ्या गोष्टीमध्ये एक चांगली गोष्ट घडते, ती म्हणजे कला आणि अद्वैत हे दोघं जण एकमेकांशी बोलत असतात आणि तेव्हा त्यांच्या लक्षात येतं ते म्हणजे दोघं जण एकमेकांशी बोलताना एकसारखा विचारच करत नाही तर एकसारखं बोलतात सुद्धा. ही सिमिलॅरिटी आता कलाने शोधून काढलेली आहे आणि त्यामुळं कलाने अद्वैतला ते दाखवून दिलेलं आहे. बघितलंस का चांदेकर, आपण फक्त एकमेकांसारखे विचार करत नाही तर एकमेकांसारखे बोलत आहोत. ही गोष्ट कलातने अद्वैतला ठणकावून सांगितलेली असते. इकडे सरोजच्या डोक्यात वेगळेच प्लॅन शिजत आहेत आणि कला अद्वैतला म्हणते की बघितलं ना चांदेकर, असं म्हणत ती तिथं लिहायला जाते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो आता हे काय, मला सांग, आता सोहम आणि त्याचं नातं महत्वाचं आहे का आपलं? तेव्हा कला म्हणते की नात्यातील घट्टपणा निर्माण झाला पाहिजे, नातं महत्वाचं आहे आणि आत्ता त्यांचंही आणि आपलंही, असं कला बोलते आणि बोर्डवर जाऊन लिहायला सुरुवात करते. फायनली कला आणि अद्वैत यांची मतं जुळायला लागलेली आहेत, त्यांच्या नात्यामधली सिमिलॅरिटी सापडत आहे आणि इकडे रोहिणीने खूपच घाणेरडा प्लॅन केलेला आहे कला आणि अद्वैतला वेगळं करण्यासाठी. तर प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. तुमचा लाईक हा आमच्यासाठी खूपच लाख मोलाचा असतो. तुमच्या लाईकमुळं आम्हाला काम करण्यासाठी प्रेरणा मिळते. तर नक्की तुम्ही लाईक करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण गुढीपाडव्याची जी धामधूम आहे, आबांनी जे दिलेलं सरप्राईज आहे, त्यामुळे नक्की काय काय होणार आहे ते पाहायला मिळणार आहे. तर इकडे अद्वैत आणि कला या दोघांना आता पुढे बोलवलं जातं. रजनी सांगते की अद्वैत आणि कला तुम्ही दोघंही पुढे या आणि पूजेला सुरुवात करा, कारण मूर्तीची प्रतिष्ठापना करायची आहे आणि मूर्तीची प्रतिष्ठापना ही जोडप्याने करायची आहे असं गुरुजींनी सांगितलेलं असतं आणि त्यामुळंच हे सगळं आता घडत असतं. मग त्या दोघांना पुढे बोलवलं जातं, दोघांनाही मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी सांगितलं जातं आणि घडतं मात्र वेगळंच. कला आणि अद्वैत पुढे जातात, त्यामुळे सरोजला मात्र खूप राग आलेला असतो आणि त्याहीपेक्षा जास्त राग आलेला असतो तो म्हणजे रजनीला. इकडे रोहिणीला ही गोष्ट पटत नसते, कारण या दोघांना मान मिळत आहे, या दोघांना सगळं घरातलं मिळत आहे आणि आपल्या बाबतीत मात्र चुकीचं घडत आहे असं तिला वाटत असतं. कला आणि अद्वैत दोघंही जोडीने आता पूजा करण्यासाठी तिथं सज्ज झालेले असतात. दोघंही पूजा करत असतात आणि मग मूर्ती जी आहे ती उलटी झालेली असते, फिरलेली असते, ती मूर्तीने पाठ दाखवलेली असते आणि मूर्ती ही सरळ केली जाते. त्याचबरोबर देवाला नैवेद्य दाखवला जातो. परंतु सगळ्यात वाईट तोंड झालेलं असतं ते म्हणजे नैनाचं, कारण चांदेकरांच्या घरी जरी नैना आलेली असली आणि ती खऱ्यांच्या घरची मोठी मुलगी असली तरी चांदेकरांच्या घरची मोठी सून ही कला आहे आणि ऑब्विसली प्रेक्षकांनो, आपल्याला तर माहितीच आहे की नैना ही चांदेकरांची सून नाहीयेच. तिच्या नावाच्या पुढे चांदेकर हे नाव लागतच नाहीये, तिच्या नावाच्या पुढे फडतर हे नाव लागत आहे आणि तरीही मूर्ख नैनाला असं वाटत असतं की हे सगळं आपलं आहे, हे सगळं आपल्याला मिळालं पाहिजे, मान मिळाला पाहिजे, पैसा मिळाला पाहिजे, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. परंतु ही गोष्ट विसरून कसं चालेल की जे दुसऱ्याचं आहे ते ओरबाडून कसं घ्यायचं, ही गोष्ट मात्र तिच्या लक्षातच येत नसते. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की कला अद्वैतने आता नैवेद्य दाखवलेला असतो आणि तो प्रसाद आता सगळ्यांना दिला जातो. गुरुजी सांगतात की हे बघा, आता तुमच्या लक्षात आलेला का, आपण ज्या गोष्टीला अपशकुन म्हणून बसलेलो होतो तो अपशकुन नाही तर तो शुभशकुन आहे, कारण गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती आता लक्ष्मी पुन्हा चांदेकरांच्या घरी येत आहे, हा शुभशकुन आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की अपशकुन झालाय वगैरे अशा कोणत्याही गोष्टी झालेल्या नाहीत.
त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरी हा शुभशकुन आहे. कला सर्वांना प्रसाद देते. रोहिणीचं तोंड इतकं पडलेलं असतं की प्रसाद घेतल्या घेतल्या तिने तिथून पळ काढते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर कला अद्वैतला प्रसाद देते. अद्वैत ही विचार करत असतो. कला अद्वैतकडे पाहत असते आणि कला म्हणत असते, देवी आई, खरंच हा शुभशकुन असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. चांदेकर आमच्या नात्याचा पुन्हा एकदा विचार करेल आणि आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडेल असं कलाचं म्हणणं सुरू झालेलं असतं. त्यानंतर कला आणि अद्वैत रूममध्ये आलेले असतात. कला अद्वैतला विचारत असते की चांदेकर, काय चाललंय तुझं, नक्की काय आहे तुझ्या मनात? तू त्या डिवोर्स पेपरवरती सह्या का केलेल्या नाही? अद्वैत मात्र शांत असतो. अद्वैत म्हणतो, काय चाललंय तुझं, म्हणजे तुझा प्रॉब्लेम काय आहे? कसं आहे माहिती आहे का, मी मिस्टर परफेक्शनिस्ट आहे आणि तुला माहिती आहे ना मला कसं वाटत असतं सगळ्या गोष्टी. कारण काहीही झालं तरीही माझ्या गोष्टी काही ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीनं गोष्टी होणं माझ्यासाठी गरजेचं असतं. कारण माझ्या मते अजूनही तेवढं मी कन्फ्युजनमध्ये आहे. कन्फ्युजन म्हणता येत नाही, पण मी क्लिअर पण नाही. त्याचबरोबर मला असं वाटत आहे की तरीही जर मी निर्णय घेतला आणि माझा निर्णय चुकला तर ते अवघड होईल की नाही. त्यामुळे मी ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी घाई करायची नाही. प्रॉपर तेवढा वेळ द्यायचा आहे आणि मगच गोष्टी सगळ्या क्लिअर करून घ्यायच्या आहेत, असं अद्वैत कलाला सांगत असतो. आणि त्यासोबतच अद्वैतचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं घडल्या पाहिजेत असं कलाला वाटत असतं. आणि कला ते अद्वैतशी बोलत असते. परंतु इकडे काजलची अवस्था मात्र खूपच वाईट झालेली असते. काजलला मात्र सहनच होत नसतं आणि तिला खूप त्रास होत असतो. कारण सोहम हा तिच्यासोबत आता नाहीये, तो तिला सोडून गेलेला. सोहमने तिच्या समोर अनामिकाला प्रपोज केलेलं असतं आणि ही गोष्ट मात्र काजलला सहनच होत नसते. काजलला असं वाटत असतं की हे सगळं काय चाललंय, म्हणजे मी किती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते पण माझ्याकडून गोष्टी वेगळ्याच पद्धतीने होत आहेत. मी सगळं सोडून द्यायचा विचार केलेला आहे, पण कसं सोडून देऊ, मला त्रासच एवढा होतोय, मला कळतच नाहीये की मी काय करू नक्की. हे सगळं काजलचं बोलणं चाललेलं असतं आणि काजल मात्र म्हणत असते की काय करू. तिच्या लक्षात येतं की तो रंगपंचमीचा ड्रेस, आणि मग तिनं म्हणते की बास, आताच्या आता हा सगळा इथून मी हे सगळं घालून टाकलं पाहिजे. कारण तिला कंटाळा आलेला असतो, तिला सुचत नसतं, तिला कळत नसतं की हे सगळं काय होत आहे, हे सगळं कशा पद्धतीनं घडत आहे. आणि मग तिने निर्णय घेतलेला असतो आणि मग तिनं बाहेर येते. हातामध्ये एका रॉकेलचा डब्बा असतो, दुसऱ्या हातामध्ये कपडे असतात आणि ते बाहेर आलेले असते. तिच्या पाठोपाठ इकडे तिचे बाबा आणि संगीता हे दोघंही तिथं पोहोचलेले असतात. आणि मग तिनं जेव्हा काडी ओढलेली असते तेव्हा ती सांगते की मी स्वतःला काही करून नाही घेते, ज्या आठवणी आहेत ते रंग आहेत ते नकोच आहेत मला, असं म्हणत तिने तो ड्रेस तिथे जाळलेला असतो. तिथे आग लागलेली असते आणि ती म्हणत असते की सगळ्या आठवणी मी आगीमध्ये या जाळून टाकणार आहे. काहीही झालं तरी मला हे सहन होत नाही, हे सगळं तिचं बोलणं चाललेलं असतं. आणि त्या आगीमध्ये ते सगळं राख करायचं असतं तिला आणि त्यासाठी तिने हा निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर दिनकर संगीता पाहत असतात. काजल मात्र रडत असते. काजल म्हणत असते की मी जो निर्णय घेतलेला आहे की हे सगळं जे आहे ते आता विसरून जायचं आहे आणि त्यासाठी मी हा निर्णय घेतलेला आहे, असं काजल बोलत असते. त्यासोबतच ती रडत असते. तिला वाईट वाटत असतं. संगीतालाही खूप वाईट वाटत असतं की आपल्या लेकराच्या बाबतीत आपण चुकलो की काय, आपल्या लेकराला आपण का समजून घेतलं नाही, त्यावेळेस मी का तिच्याशी असं वागले, हा प्रश्न तिला पडलेला असतो. इकडे गुढीपाडव्याच्या दिवशी चांदेकरांच्या घरी खूपच अगदी धामधूम चाललेली असते आणि चांदेकरांच्या घरी खूप छान पद्धतीने गुढीची तयारी चाललेली असते. आणि रजनी त्याचबरोबर कला ह्या बोलत असतात. तेव्हा रजनी म्हणत असते की अगं सगळी तयारी झाली ना कला. कला पण तेच म्हणत असते, पण रजनी म्हणत असते अगं आबा नाही आहेत ना. कसं आबा असले ना की सगळ्या गोष्टी आपल्याला खूप छान सांगत असतात, त्यामुळं ना आबा असले की मग बरं पडतं. आबा असल्यावर आपल्याला कळतं की नक्की काय करायचं आहे, कशा पद्धतीने गोष्टी करायच्या आहेत, हेही आपल्या लक्षात आलेलं असतं. हे बोलणं तिचं चाललेलं असतं. त्याचबरोबर इकडे सरोज म्हणत असते पण आबा कधी येणार आहेत, आबा नक्की का गेलेले आहेत, हा प्रश्न त्यांना पडलेला असतो. तेवढ्यातच अद्वैत तिथे येतो आणि म्हणतो की आबा नाही आहेत म्हणजे, कारण त्याचं असं म्हणणं असतं की आबा असायलाच पाहिजे होते, आबा कुठे गेलेले आहेत, आणि असं ऐनवेळी आबा कुठे गेलेले आहेत, सणाच्या दिवशी आबा असलेच पाहिजेत. तेव्हा तो म्हणतो की मी आत्ताच्या आत्ता आबांना कॉल करतो आणि आबांना विचारून घेतो, असं म्हणत त्याने आबांना कॉल केलेला असतो. आणि तेवढ्यातच आबा दारात आलेले असतात. सोबत ड्रायव्हर असतो, आनंद असतो आणि आबा हे सगळेजण पोहोचलेले असतात. तेव्हा आबा म्हणतात की चांदेकर चला, तुम्हाला सरप्राईज कसं वाटलं, असं आबा बोलत असतात. आणि तेव्हा अद्वैत मात्र खुश झालेला असतो आणि आबा म्हणत असतात म्हणजे
इथे तुम्ही सगळेजण माझ्याच बाबतीत बोलत होता, हे आबा बोलत असतात. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो आबा, तुम्ही नसेल तर पाडवा कसा वाटेल असं अद्वैतचं म्हणणं असतं आणि अद्वैत आबांशी बोलत असतो. इकडे रोहिणी त्याचबरोबर सरोज सगळेजण पाहत असतात. सगळ्यांचं असं म्हणणं असतं की आबा नक्की कुठे गेलेले होते, पण फायनली आबा तर आलेले असतात आणि त्यामुळं सगळ्यांनाच खूप छान वाटत असतं. आबा आलेले आहेत. आबांच्या येण्याने घरातलं वातावरण हे प्रसन्न झालेलं असतं. सगळेजण खुश झालेले असतात. परंतु इकडे सरोज अद्वैत सगळेजण पाहत असतात आणि मग इकडे रजनी म्हणत असते की चला आता आबा आलेले आहेत म्हणजे कुठल्याच गोष्टीचं टेन्शन घ्यायची गरज नाही, असं तिचं बोलणं असतं. सगळे आबा म्हणतात की हा या वर्षीचा पहिला आंबा. कसं आहे, वसंत ऋतूची सुरुवात ही आंब्याच्या घमघमाटानेच झाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. आणि सोहम म्हणत असतो की आबा खरंच भारी केलेला आहे तुम्ही या सालाचा आंबा. तेव्हा आबा म्हणतात की कसं आहे, पहिला आंबा आणि कोल्हापुरात चांदेकरांच्या घरी नसणार, असं आबांचं बोलणं असतं. आबा बसलेले असतात. आबा म्हणत असतात झाली का तयारी सगळी. तेव्हा रजनी म्हणते की बरं झालं तुम्ही आबा आलात, कारण तुम्ही नव्हता ना तर सुचत नव्हतं काय करायचं आहे ते. आता तुम्ही आलेला आहात ना, सगळं व्यवस्थित झालेलं आहे. इकडे आबांना सरोज म्हणत असते की आबा तुम्ही अचानक गेलेला होता, तुम्ही ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं का. खरं तर आबा एवढे खुश झालेले असतात की जणू काय त्यांनी जे काम केलेलं करायचं ठरवलेलं होतं ते काम झालेलं आहे. आणि खरंच अद्वैतनं त्या डिवोर्स पेपरवरती सह्या केलेल्या नसतात. म्हणजे आबांनी ज्या कामासाठी जाण्याचा निर्णय घेतलेला असतो, आपल्या लेकरांचं जे संसार आहे त्यांचं आयुष्य हे मार्गी लागलं पाहिजे म्हणून आबांनी हा निर्णय घेतलेला असतो. आणि आबा मात्र जाम खुश असतात. आबा आता तयार होऊन येतात आणि म्हणतात अद्वैत कला चला सगळेजण आता गुढी उभारायची आहे, सगळी तयारी झालेली आहे ना, असं आबा सांगत असतात आणि सगळ्यांना घेऊन जातात. इकडे रजनी आणि कला फुलांची रांगोळी गुढीच्या तिथे करत असतात. त्याचबरोबर अद्वैत, कला, सोहम, त्याचबरोबर राहुल आता गुढीची तयारी करत असतात. गुढीला साडी नेसवली जात असते. सगळ्या तयारी झालेल्या असतात आणि त्याचबरोबर कलश असतो, कलश आणलेला असतो. त्या कलशावरती स्वस्तिक काढायचं असतं, तर कला त्या कलशावरती स्वस्तिक काढायला घेते आणि अद्वैत आणि कला या दोघांच्या हस्ते गुढीची पूजा होणार असते, कारण ऑब्व्हियसली चांदेकरांच्या घरचं नवीन जोडपं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा तो मान आहे. त्यामुळं आबा त्यांना तो मान नेहमी देण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे मात्र सरोज आणि रोहिणी असतात. रोहिणी म्हणत असते एवढं सगळं झालं पण काहीच उपयोग झालेला नाही, सगळ्या गोष्टी उलट्या झालेल्या आहेत आणि आता आपल्या हातामध्ये तसं काहीही राहिलेलं नाही, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आबांनी सांगितलेलं असतं की कला आणि अद्वैत दोघांनी तुम्ही आता पूजा करून घ्या आणि असं म्हणत आबांनी कला आणि अद्वैतला पूजा करायला पाठवलेलं असतं. कला आणि अद्वैत दोघंही पूजा करायला आलेले असतात. कला पहिल्यांदा गुढीची पूजा करून घेते आणि इकडे या दोघींचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा सरोज म्हणत असते मी एवढ्यात हार मानणारी नाही, जरी अद्वैतने आज सह्या केल्या नसल्या तरीही माझ्या डोक्यात पुढचे प्लॅनिंग सुरू आहेत आणि त्या पद्धतीनेच गोष्टी होणार आहेत, असं ती सांगत असते. इकडे सरोजचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी आहेत, माझा मुलगा आहे तो आणि मी त्याला कधीच वेगळ्या बाजूला जाऊ देणार नाही. पूजा झालेली असते तेव्हा आबा म्हणत असतात की अरे ह्या वर्षीचा या सीझनचा पहिला आंबा नाही का आणला तुम्ही, असं म्हणत आबा तो आंबा आणायला सांगतात आणि तोही तिथे नैवेद्यासाठी ठेवा असं आबांचं म्हणणं असतं. आणि मग रजनी म्हणते हो आबा आणलेला आहे, मी देते नैवेद्यासाठी ताट. आणि मग आबांनी सांगितलेलं आहे. मग रजनी लगेचच ते ताट देते आणि कलाला तिथे नैवेद्य दाखवायला सांगते. म्हणजे आबांनी सुरुवात तर खूप छान केलेली असते आणि आबाही तेवढे खुश असतात. त्याचबरोबर चांदेकरांच्या घरी गुढीसाठी पुरणपोळीचा नैवेद्य हा तयार केलेला असतो. कलाने छान तयारी केलेली असते आणि गुढी पण छान झालेली असते. तेव्हा आबा म्हणतात की आता ही जी नवीन वर्षाची सुरुवात आहे ती सगळ्यांनी मागील वर्षातल्या कडू आठवणी विसरून जायचं आहे आणि गोड आठवणी पुढे नेत हे आयुष्य नव्याने पुन्हा सुरू करायचं आहे. आणि सगळ्यांना एकच सांगत आहे की सगळ्या गोष्टी व्यवस्थित करायच्या आहे, कुणाबद्दल कुणीही राग रुसवा मनात ठेवायचा नाही, असं आबा सगळ्यांना सांगत असतात. त्यासोबतच इकडे आता आबा कलाला सांगतात की कला तो चुरलेला पेढा आणि कडुलिंबाचा पाला याचा जो प्रसाद आहे तो सगळ्यांना दे, कारण तो प्रसाद जो आहे तो त्यासाठीच आहे. त्यामध्ये गोड पेढा आहे आणि कडुलिंबा हा कडू आहे, म्हणजे कडू आठवणी ज्या आहेत त्या सोडून आपल्याला पुढे जायचं आहे. मग कला जेव्हा सरोजला प्रसाद दिले ते तेव्हा सरोज म्हणत असते हे जे बिनबुडाचं नातं घेऊन त्याचा फुकटचा अभिमान तू बाळगत आहे, त्या नात्याला काहीही किंमत नाही. ते नातं लवकरच तुझं कसं मोडखळीत येणार आहे ते बघ, कारण चांदेकरांच्या घरी कुठल्याही गोष्टीला ही नसते. ज्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत त्या गोष्टी या घराबाहेर काढल्या जातात आणि चांदेकर तेच करणार आहेत, असं ती ठणकावून सांगत असते. इकडे चांदेकरांच्या घरची गुढी उभी केलेली असते आणि इकडे अद्वैत आणि त्याचबरोबर कला या दोघांनाही आता हे पूजेचा जो
मान असतो तो दिला गेलेला असतो आणि त्याचबरोबर पूजेचा मान दिलेला असतो. त्यानंतर कला आता अद्वैतकडे येते आणि अद्वैतला प्रसाद देत असते. अद्वैत खरं तर ते खायला तयार नसतो आणि कला मात्र अद्वैतला तो प्रसाद आणून देते आणि अद्वैतला ते खायला सांगत असते. परंतु अद्वैतच्या डोक्यात मात्र वेगळं सुरू असतं. कला म्हणत असते काही झालं तरीही ह्या गुढीच्या मुहूर्तावर, ह्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जी सुरुवात आहे ती सगळी नवीन पद्धतीनं झाली पाहिजे. या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नवीन पद्धतीनं झाल्या पाहिजेत. माझं आणि चांदेकरचं जे नातं आहे ते सुधारायला मदत झाली पाहिजे असं कलाचं डोक्यात सुरू झालेलं असतं आणि कलाने मनापासून ह्या गोष्टी स्वीकारलेल्या असतात. सर्व काही आहे ते मनापासून स्वीकारलेलं असतं. कलाच्या डोक्यात हे सर्व चालू असतं आणि कलाने या सगळ्या गोष्टींचा स्वीकार केलेला असतो. त्याचबरोबर अद्वैत पण तिथे असतो आणि आभा सगळ्यांना सांगू लागतात की या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सगळ्यांनी खूप आनंदाने राहायचं आहे. सगळ्या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने घडणार आहेत कारण देवयाईचा आशीर्वाद हा चांदेकरांवरती आहे आणि त्यामुळं कोणीही कसलीच काळजी करायची गरज नाही. आणि कला अद्वैतलाही तेच सांगितलं जातं. राहुलचं तोंड मात्र पाहण्यासारखं झालेलं असतं. कलाने आता गुढीला हात जोडून तिचा संसार वाचवण्यासाठी तिने ताकद मागितलेली असते आणि त्याचबरोबर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ही जी रोहिणी आहे ना तिच्या अंगात खूप मस्ती आहे. तिला प्रत्येक वेळेस असं वाटत असतं की कला आणि अद्वैत हे एकत्र आले नाहीत पाहिजे यासाठी तिची धावपळ चाललेली असते आणि मग त्यासाठी तिने सरोजचा वापर करून घेत असते. पण सरोज किती हलक्या कानाचे प्रेक्षकांनो हे तर आपल्याला माहितीच आहे. कुणी कान फुंकले की त्यांच्या म्हणण्याप्रमाणे वागणारी ही मूर्ख सरोज. आता रोहिणी येते आणि सरोजला सांगू लागते की सरोज वहिनी त्या कलाचं जे काय चाललेलं आहे ते मला अजिबात पटलेलं नाही. मला सांग शेकडो पेपर दिवसभरात अद्वैत सह्या करत असतो. अद्वैतने दिवस पेपरवरती सह्या केलेल्या नाहीत. मग मला असं वाटतंय की आपण त्या पेपरमध्ये दिवसचे पेपर टाकूया. इकडे मात्र कला आणि अद्वैत बोलत असतात. कला अद्वैतला सांगत असते चांदेकर सोहम मात्र अनामिकाच्या चांगलाच प्रेमात पडलेला आहे. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत म्हणतो की आपल्याला त्यांच्या दोघांसाठी काहीतरी करावंच लागणार आहे आणि त्यांच्या दोघांसाठी आपल्याला काय करता येईल हे आपल्याला ठरवायचं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा अद्वैत आणि कला दोघंही एकत्रितच म्हणतात की हो खरंच आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आणि ते म्हणजे आपण त्यांच्या लग्नाची बोलणी करायची का असं कला आणि अद्वैतला सांगितलेलं असतं आणि अद्वैत मात्र म्हणतो की हो. तेव्हा कला म्हणते बघितलं का चांदेकर आपण फक्त एकसारखं बोलत नाहीये तर एकसारखा विचारही करतो. इकडे सरोजला आता रोहिणीने जो उपाय दिलेला आहे त्या उपायावरती सरोज विचार करायला लागलेली आहे. तेव्हा अद्वैतच्याही लक्षात आलेलं असतं की हो खरंच आहे ही म्हणते त्यामध्ये तथ्य आहे आणि त्या पद्धतीनंच गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या पद्धतीनंच आता घडत आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याबरोबर इकडे कला ही अद्वैतला म्हणालेली असते की बघितलं ना आपले विचारच नाही तर आपलं बोलणं सुद्धा सेम आहे आणि ही आपल्यातली समानता आहे असं कलाने अद्वैतला सांगितलेलं असतं. त्याचबरोबर कला जेव्हा ही अद्वैतला बोलते तेव्हा मात्र अद्वैत कलाला म्हणत असतो की हो पण तू आता ह्या गोष्टींचं काय बोलत आहे आता आपलं कुठं मध्ये आणलेलं आहे. तेव्हा कला म्हणत असते कसं आहे माहिती आहे का आपलं सोहमचं कोणाचं का असेना नातं घट्ट होणं महत्त्वाचं आहे. नात्याचे बंध घट्ट होणं महत्त्वाचं आहे. हे सगळं ती बोलत असते. त्याचबरोबर इकडे रोहिणीचा डाव जो आहे तो कला कशा पद्धतीने उधळून लावणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.